नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर पहा, हे खूप महत्त्वाचा अपडेट आणलेला आहे, जो की स्टाफ नर्स या पदाच्या संदर्भामधला आहे. तर पहा, स्टाफ नर्सला सगळे असे जे ब्रदर म्हणतात, तर ब्रदर हे नाव जे आहे, हे ब्रदर नाव जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हटलं जातं, काही ठिकाणी ऑल ओव्हर इंडियामध्ये पण म्हटलं जातं. तर या नावामध्ये बदल करण्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये संप झाला होता. जे महाराष्ट्रामध्ये लातूरची संघटना आहे, त्या संघटनेद्वारे संप करण्यात आला होता. त्यामध्ये हे पदनाम बदल जे आहे, त्या पदनाम बदलाबद्दल त्या ठिकाणी मागितली होती मागणी. तर त्यामध्ये शासनाने त्या मागणीवर मान्यता देऊ असं शासनाने सांगितलं होतं, की त्याला मान्यता दिली जाईल म्हणून. ठीक आहे. त्यामध्ये सध्या काय चालू आहे, पदनाम कसं काय झाला नाही, त्या संदर्भामध्ये या ठिकाणी RTIद्वारे माहिती आपल्याला भेटलेली आहे. पत्र आहे, ज्यामध्ये 15 तारखेचा हा RTIचा उत्तर आलेलं आहे. म्हणजे माहितीच्या अधिकाराअंतर्गत या ठिकाणी ही माहिती भेटलेली आहे, की यामध्ये पदनामामध्ये काय चालू आहे, बदल होणार आहे का नाही होणार आहे. तर पहा, यामध्ये काय सांगितलेलं आहे. तर पहा महोदय, आपला माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत दिनांक 17/9/2025 रोजीचा माहितीचा अधिकार म्हणजे त्या दिवशी हा RTI पाठवला होता. आपल्या उपरोक्त माहिती अधिकार अर्जाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की वैद्यकीय शिक्षण म्हणजेच DMR विभागाच्या अधिपत्याखालील अधिपरिचारिका, ठीक आहे, अधिपरिचारिका हे ॲक्च्युअल नाव आहे, म्हणजे आपण त्याला स्टाफ नर्स असं म्हटलं जातं आणि मेलसाठी ब्रदर असं म्हटलं जातं. या पदाचा पदनाम म्हणजेच या ठिकाणी परिचर्या अधिकारी म्हणजेच नर्सिंग ऑफिसर असा पदनाम असा बदल करण्यात सार्वजनिक आरोग्य लक्ष द्या विभागाकडून अभिप्राय मागवण्यात आलेला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचा अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाचा अभिप्राय घेऊन त्यानंतर पदनामात बदल करण्याची कारवाई करण्यात येईल. तर पहा, हे जे प्रोफेशन आहे, आपल्या प्रोफेशनचं नाव जे आहे हे बदलण्याची तयारी चालू आहे. तर सर्वांनी या ठिकाणी ब्रदर वगैरे म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही नक्कीच या ठिकाणी तुम्हाला नर्सिंग ऑफिसर जे आहे म्हणण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून हे जे आहे एक प्रोफेशनल कोर्स आहे, त्याचा प्रोफेशनल आउटपुट बाहेर दिसू द्या. ठीक आहे. तर या ठिकाणी ही प्रोसेस चालू आहे. लवकरच यामध्ये हे तुम्हाला नर्सिंग ऑफिसर हे पदनाम ऑफिशियली पत्र येऊन जाईल. तर पहा, वरील दिलेल्या माहितीस आपले समाधान न झाल्यास माहितीचा अधिकार अधिनियम मधील कलम तरतुदीनुसार उत्तर मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत आपली जी काही प्रतिक्रिया उपसचिव परिचर्या 9 मजला DMR मंत्रालय गोकुळदास तेजपालावर या ठिकाणी मार्ग अपील करता येईल. यांच्याकडे तुम्हाला परत या ठिकाणी सांगितलेले की जर तुम्ही समाधानकारक नसाल तर परत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. या ठिकाणी जे आहे जनमाहिती अधिकारी म्हणजेच RTIचे जे काही अधिकारी आहेत त्यांचं या ठिकाणी सिग्नेचर वगैरे आहे. तर पहा, नर्सिंग ऑफिसर हे नाव बदलत आहे. सगळ्यांसाठी खूप गुड न्यूज आहे. जे कोणी सध्या ब्रदर वगैरे वापरतात, आत्तापासूनच सवय लावा की तुम्ही